सूचना शेठ, बंगलोरची सीईओ, डेटा सायंटिस्ट मध्ये काम करणाऱ्या एआयच्या स्टार्टअपची ही सीईओ. सूचना शेठला नक्की आता पोलिसांनी का अटक केली किंवा तिच्या भोवती हे प्रकरण कसं काय घोळलं गेलं हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी समीर खंडागळे. तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन जर का असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा. एका आईने जन्मदात्या मुलाला मारून बॅगेत भरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी याचे सर्व धागेदोरे शोधून काढून या सूचना शेठला अटक सुद्धा केली. हीच सूचना शेठ आपल्या 4 वर्षाच्या मुलाला घेऊन नॉर्थ गोव्यामध्ये एका हॉटेलमध्ये 6 तारखेला आली. 6 तारखेला तिचं चेक इन झालं आणि एक दिवस राहिल्याच्या नंतर तिने 7 तारखेला मध्यरात्री तिथून चेकआउट केलं. चेकआउट करण्याचा वेळ होता हा रात्री 12:30 ते 1. इतक्या मध्यरात्री तिला कर्नाटकला जायचं होतं. कर्नाटकला निघालेली सूचना शेठ आणि तिच्याबरोबर असणारी बॅग घेऊन ती बाहेर पडली. हॉटेलमधल्याच मॅनेजरने आणि वेटरने तिला सांगितलं की कर्नाटकला जर का जायचं असेल तर तुम्हाला लवकर आणि चांगला प्रवास हा विमानाने करता येईल, परंतु सूचना शेठने टॅक्सीने प्रवास करण्याचं ठरवलं. हॉटेलच्या मॅनेजरने आणि वेटरने टॅक्सी सुद्धा मागवली आणि त्या टॅक्सीमध्ये सूचना शेठ बसली सुद्धा. तिच्याबरोबर एक बॅग होती. टॅक्सी ही कर्नाटकच्या दिशेने निघाली, परंतु त्याच्यानंतर वेटरला संशय आला. वेटरने मॅनेजरला सांगितलं की ही बाई 6 तारखेला अर्थात काल जर का आपली इथे आली तर तिच्याबरोबर एक 4 वर्षाचा तिचा मुलगा सुद्धा होता, परंतु जाताना किंवा चेकआउट करताना तिच्याबरोबर फक्त बॅगच होती, मुलगा तिचा नव्हताच. त्याच्यामुळे वेटर आणि मॅनेजरला संशय आल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला लगेचच कळवलं. पोलिसांनी या हॉटेलमध्ये आल्याच्या नंतर तिथले सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले. 6 तारखेला सूचना शेठ ही नॉर्थ गोव्याच्या त्या हॉटेलमध्ये आली किंवा तिने चेक इन केलं आणि त्याच्यानंतर जाताना तिच्याबरोबर जो मुलगा 6 तारखेला तिच्याबरोबर चेक इन झाला होता तोच मुलगा चेकआउट करताना नाहीच. हॉटेलच्या मॅनेजरला आणि वेटरला संशय आला होता की तिच्याबरोबर जर का 4 वर्षाचा मुलगा जर का जाताना नाहीच, म्हणून त्यांनी आलेल्या संशयानुसार पोलिसांना बोलवलं. पण त्याच्या अगोदर त्यांनी ती ज्या रूम मध्ये राहिली होती त्या रूमची पूर्ण तपासणी केली. त्याच्यामध्ये त्याच रूम मध्ये काही रक्ताचे थेंब सुद्धा त्यांना दिसले. त्याच्यानंतर पोलिसांनी येऊन सीसीटीव्ही फुटेज चेक केले. 6 तारखेला तिच्याबरोबर मुलगा आला होता आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये 7 तारखेला रात्री जाताना हा मुलगा नाहीच. परंतु पोलिसांच्या हुशार कामगिरीमुळे पोलिसांनी पुढे छडा लावण्याचा प्रयत्न केला आणि हा छडा त्यांचा सक्सेसफुल सुद्धा झाला. पोलिसांनी थेट ज्या टॅक्सीमध्ये ती कर्नाटकला जाणार होती त्याच टॅक्सीच्या ड्रायव्हरचा नंबर शोधून काढला. त्याच ड्रायव्हरला मध्यरात्री कॉल केला आणि त्याच्यानंतर सूचना शेठ हिच्याबरोबर बोलण्यासाठी किंवा तिच्याकडे फोन द्या असं सांगितलं. ड्रायव्हरने दिलेला सूचना शेठकडे फोन आणि सूचना शेठ बरोबर पोलिसांचं झालेलं बोलणं. पोलिसांनी या सूचना शेठला काही प्रश्न विचारले. हे काही प्रश्न विचारल्याच्या नंतर पहिलाच प्रश्न होता की 6 तारखेला तुम्ही चेक इन करताना तुमचा 4 वर्षाचा मुलगा हा तुमच्या सोबत हॉटेलमध्ये आलेला आहे, परंतु 7 तारखेला तुम्ही मध्यरात्री चेकआउट केल्याच्या नंतर तुमच्याकडे तुमचा मुलगा तुम्ही घेऊन जाताना दिसतच नाही. त्याच्यावरती सूचना शेठ म्हणाली की मी माझ्या मुलाला माझ्या मैत्रिणीकडे ठेवून आलेले आहे. तुम्हाला पाहिजे जर का असेल तर मी त्या माझ्या मैत्रिणीचा पत्ता देतो. पोलिसांनी हा पत्ता घेतल्याच्या नंतर हा फोन कट झाला. त्याच्यानंतर सूचना शेठवरती अजून संशय निर्माण झाला, कारण हा पत्ता ज्या मैत्रिणीचा दिला होता हा पत्ताच खोटा निघाला. पोलिसांना आलेल्या संशयावरून पोलिसांनी पुन्हा सकाळी ड्रायव्हरला कॉल केला आणि ड्रायव्हरला तिला पत्ता लागू नये असं सांगितलं, परंतु ड्रायव्हरने सुद्धा या पोलिसांना मदत केली. पोलिसांचं बोलणं ऐकून किंवा पोलिसांनी सांगितलं तसंच केलं. पोलिसांनी थेट गाडी ही जवळच्या पोलीस स्टेशनला जाण्यासाठी सांगितली. ड्रायव्हरने सुद्धा पोलिसांचं ऐकून चित्रदुर्ग जिल्ह्यामधील मंगला पोलीस स्टेशन मध्ये ही गाडी वळवली. तिथे गेल्याच्या नंतर सर्व प्रकार हा उघडकीस आला. पोलिसांनी बरोबर या सूचनावरती निशाणा साधला होता.
या सूचनाच्या बरोबर असणारी आणि जी टॅक्सीमधून बॅग गेली होती त्याच बॅगेमध्ये पोलिसांनी उघडून पाहिलं तर तिचा 4 वर्षाचा मुलगा त्याचा खून करून या सूचनाने त्याला बॅगेत भरून ठेवलं होतं. त्याच्यानंतर सूचनाला इथल्या पोलिसांनी लगेचच अटक केली, परंतु या जगामध्ये आई आणि मुलाचं असणारं नातं किती पवित्र असतं किंवा याच्या मायेला किंवा या आईने दिलेल्या संस्काराला किंवा मुलाच्या इतक्या प्रेमापोटी इथली भारतातली असो किंवा जगातली आई मुलावरती किती प्रेम करते हे सगळ्यांना नाव्याने सांगायची गरज नाही. परंतु असा हा सुषमा शेठने स्वतःच्या 4 वर्षाच्या मुलाचा केलेला असा खून ही एक आश्चर्यजनक आणि निंदनीय गोष्ट आहे. परंतु याच्यामध्ये सूचनाने कशासाठी हे नक्की केलं असावं हे सुद्धा थोडंफार पुढे आलंय. सूचना शेठ हिचं 2010 साली लग्न सुद्धा झालं होतं. 2019ला त्यांना मुलगा सुद्धा झाला, परंतु काही वर्षांनी त्यांनी तिच्या नवऱ्याबरोबर जो राहणारा केरळचा रहिवासी आहे याच्याबरोबर डिव्होर्स घेण्याचा निर्णय सुद्धा घेतला आणि हा डिव्होर्स काही दिवसांमध्ये झाला सुद्धा होता. परंतु याच्यामध्ये काही धागेदोरे मिळतात का? किंवा पोलीस याच्यामधून नवीन काही शोधून काढतील का? किंवा आई आणि मुलाच्या या पवित्र नात्याबद्दल किंवा स्वतःच्याच मुलाचा खून करणे उच्च शिक्षित माईला हिला हे शोभतं का? नक्की तुम्हाला या व्हिडिओमधून काय वाटतंय? नक्की तुम्ही या व्हिडिओच्या खाली एक कमेंट करा आणि आम्हाला सांगा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.